नमस्कार, मी टीना ओराडे. लोकराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट प्रियाताई खाडे. ताई, आपलं लोकराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम मी आपल्याला एक प्रश्न करते की सर्वसामान्य जीवनातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियापर्यंतचा प्रवास आपला कसा झालेला आहे? माझा प्रवास असा झालेला आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये यायच्या आधी मी एक सामान्य नागरिकाच्या महिलांसारखी मी एक सामान्य महिला होती आणि याच्यामध्ये माझा प्रवास असा चालायचा की मी एक छोटीशी ठेकेदार म्हणून काम करायची आणि त्या माध्यमातून माझा कुटुंब 2 मुलं आणि मी खूप छोट्याशा परिवारातून माझी धावपळ कंटिन्यू चालायची आणि समाजकार्य पण त्या माध्यमातून चालायचं. आणि असा मुलांसाठी पण मी वेळ नाही द्यायची. 4 वर्षाचा माझा मुलगा आणि 5 वर्षाची माझी मुलगी होती, तरी मी स्वतःला सर्व कार्यामध्ये झुकवून दिलं होतं आणि मला दाखवायचं होतं का ज्या समाजाने आणि ज्या घरातल्या लोकांनी माझ्याकडे ज्या बघण्याची दृष्टिकोन वेगळी होती, तर मला दाखवायचं होतं का एक महिला समाजासाठी काय करू शकते. तर आज मला म्हणायचं आहे की काही लोकांनी आज पिक्चरमध्ये काम करायसाठी कुणी ट्रॅक्टर चालवले असतील, कुणी काम करून दाखवलं असतील, पण मी हकीकतमध्ये दाखवलं आहे 2009मध्ये की मी ट्रॅक्टर पण स्वतः चालवलेला आहे. ठेकेदारीच्या माध्यमातून रात्रदिवस एक करून मी स्वतः राबराब केलेली आहे. हा माझा इतिहास माझ्या कोरपण्या तालुक्यामधून छोटासा गाव तुकडोजी नगर तांबाडी इथे हा माझा इतिहास लपलेला नाही आहे. कधी रात्र आणि दिवस माझ्यासाठी काय होतं हे म्हणजे सर्व लोकांच्या नजरेमध्ये होतं. आणि कुणाला वाटते की एखादी जर गावामध्ये मयत झाली तर त्याला वाटते की नाही त्या मयतसोबत गेलं बस तेवढंच असते. पण रात्रीच्या ज्यावेळेस ती मयत जळायची तर मी ट्रॅक्टर जेव्हा माझे लेबर वगैरे भरायचे तर मी ते ट्रॅक्टरला उजेड दाखवण्यासाठी मी त्या टायरचा उजेड करून दाखवायची आणि शेकायची हात त्या मयतीसमोर. तर माझ्या काही लेबरचा प्रश्न असा व्हायचा की हे महिला आहे की हीच सुद्धा नाही का आत्मा बनलेले आहे, अशी म्हणजे त्यांच्या मनामध्ये भीती पण निर्माण व्हायची. पण मी कधी डगमगायची नाही. रात्र आणि दिवस माझ्यासाठी काय होतं हे मी स्वतःला 7 वर्ष सकाळी जेवण काय असते. आज संडेचा दिवस आहे आणि हा संडेचा दिवस माझ्यासाठी एक हप्त्यातून महत्त्वपूर्ण राहायचा, कारण मी मुलांना फक्त संडेला टाईम द्यायची. आणि 7 वर्ष मी जेवण पण नाही सकाळचं घेतलं. रविवारी दिवशीशिवाय मला जेवण मिळायचंच नाही. सकाळी उठली की माझ्या गाड्या 6 वाजता यायच्या आणि त्या गाड्याच्या सोबत मला ठेकेदारी पद्धतीनं माल सेलिंगच्या पद्धतीनं मला त्या गाड्या घेऊन आपल्या साईडवरती पोचावं लागे. आणि मला तिथं जेवणाचं कधीच मला असा टाईम मिळायचा नाही. मी जेवण घेऊ शकतो आणि तिथं कधी खेड्यागावात जावं लागे, कधी कुठल्या म्हणजे आउट ऑफ जावं लागे आणि तिथं मला जेवण कधीच नाही मिळायचं. आणि 7 वर्ष मी तसे घालवले. कधी छोटे मोठे रोडचे काम केले, घरकुलचे काम केले आणि शौचालयाच्या योजना निघाल्या होत्या. प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला शौचालय दिलेले होते, तर मी प्रत्येक गावामध्ये 50-50 त्या ठिकाणी बांधून दिले शौचालय. ज्या ठिकाणी कुणी जात नव्हते, त्या गावाकडे बघत नव्हते की त्या गावामध्ये अशी घाण राहायची, तर तिथले कामं काही ठेकेदार लोक टाकून पडून जायचे, पण ती कामं मी पूर्ण करायची, कारण तर मी त्या गावामध्ये ठामपणे उभी राहून काम करून द्यायची. हा माझा चालता प्रवास. आणि नंतर मी एका छोट्याशा माझे काही लोक होते RPIमध्ये, त्यांनी म्हटले का तुम्ही ॲक्टिव्ह आहे आणि एवढं मोठं बाईची जात असून तुम्ही एवढं मोठं कार्य समोर नेतात आणि समाजाला दाखवत आहे की एक महिला काय करू शकते, तर तुम्ही थोडंसं याच्याकडे लक्ष घाला. म्हणून मला नाही का RPIमध्ये तालुका अध्यक्ष पदावर पहिल्यांदाच माझी महिलांच्या याच्यावर नियुक्ती झाली होती, कोरपणा तालुकापदी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये आपली निवड झाली, तर आपल्यामुळे इतर पक्षांवर काय परिणाम पडेल? आता बघा, माझं तात्पर्य म्हणायचं एकच आहे का राजुरा विधानसभा हा माझा आहे आणि चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मी गेस्ट म्हणून आहे, माझ्या वरिष्ठ कुणीच नाही. आणि महिलांची सुद्धा मी विदर्भ महिलांची अध्यक्ष आहे. तर मला म्हणायचं आहे की जी माझं कार्य आहे हे कार्य माझं खूप मोठ्या अडचणीतून मी समोर आणलेलं आहे. ज्यावेळी लॉकडाऊनमध्ये काही सरकारी हॉस्पिटलला पेशंटसोबत राहणाऱ्या व्यक्तीला अन्न मिळायचं नाही, त्यावेळी माझे कार्यकर्ते स्वतःची जीवाची पर्वा नाही करता मी त्यांना काही अन्न पुरवठा करायची आणि त्यांनी ते बनवून
त्या लोकांपर्यंत पोचवण्याचं कार्य करायचं. 10-10 दिवसांचे माझे फ्रूटचे स्टॉल लागायचे पेशंटसाठी. आणि ज्या महिलांना, काही लोक आपले नाही का खूप चांगले चांगले लोक कोरोनाच्या काळामध्ये निघून गेले आपल्या जिल्ह्यामधून, तर मी प्रत्येक तालुक्यामध्ये स्वतःची पर्वा नाही करता, जसा गोंडपिंपरी तालुका आहे, माझा जिवती तालुका आहे, माझा कोरपणा तालुका आहे, अनेक तालुक्यामध्ये माझ्या जिल्ह्याच्या वतीने मी माझं कार्य म्हणजे कंटिन्यू चालू ठेवलेलं आहे. काही महिलांना मी सन्मानित करायची, का त्यांचे मिस्टर गेले तर मी एक नाही का त्यांची आई का बहीण म्हणून त्यांच्या डोक्यावरती एक पदर द्याव. कारण तर आज पहिलं प्रथा होती का एखाद्या महिलांचा मिस्टर मेले तर त्यांना माहेरी घेऊन यायचं, त्यांना एक दिवस ठेवून नाही का त्यांना साडी चोडी करायचं. पण मी तेवढं करू शकत नव्हती. पण मी सर्व महिलांना सन्मानित करून माझ्याकडून जेवढं जमते तेवढं मी साड्यांचा वाटप करायची. कमीत कमी नाही म्हटलं गोंडपिंपरी तालुक्यामध्ये माझे 7 ते 8 गावामध्ये खूप मोठे मोठे कार्यक्रम लावून त्या याच्यामध्ये महिलांना नाही का घेऊन विश्वासामध्ये मी ते कार्य पण पार पाडलेलं आहे महिलांसाठी. राजुरा विधानसभेमधील लोकांपुढे आपण कुठले मुद्दे घेऊन पुढे येणार आहात? म्हणजे तुमच्या मनात काय इच्छा आहे, लोकांसाठी आपण काय करावं? बघा, आज चंद्रपूर जिल्ह्यामधून जसे मागासवर्गीय जिल्हा आपल्या जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय हे नाव दिलेलं आहे, गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा. तसाच हा जिल्ह्यातला तालुका कोरपणा, जिवती, राजुरा, गोंडपिंपरी हा मागासवर्गीय याच्यामध्ये गिनला जातो. बघा, माझे आज तरुण पिढीतले आज एवढं शिक्षण घेतलेले मुलं आहे, आज त्यांना रोजगार हातामध्ये नाही. आज एवढाले कंपनी, आज सिमेंट प्लॅन्ट उभे आहे गडचांदूर क्षेत्रामध्ये, कोरपणा तालुक्यामध्ये. एवढे बेरोजगार झालेले माझे मुलं आहे. तर माझं म्हणणं आहे की यांच्या हाताला कुठेतरी रोजगार लागला पाहिजे. आणि ह्या मुलांचं जे व्यसन आहे कुठंतरी वेगळ्या वळणावर चालले. शिक्षण घेतलेले मुलं आज कुठंतरी ड्रग्स करतो, दारू पितो. म्हणजे याचं कारण काय? त्यांच्या हाताला रोजगार नाही, त्यांचं जे माइंड आहे ते काम करून नाही राहिलं. आणि बाहेरचे लोक आहे, जे आंध्र प्रदेशचे लोक आहे, MP UPचे लोक आहे, त्यांना ह्या ठिकाणी रोजगार दिला जाते. म्हणजे आमच्या लोकांचं एवढं दुर्दैव आहे की आमच्याच जमीन जुमल्यावरती आणि आमच्याच जाग्यावरती सर्व रोजगार उभारल्या जाते, म्हणजे कंपन्या उभारल्या जाते आणि आमच्याच पोरांसाठी हाताला काम नाही. हे एक दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून याच्यासाठी मला कुठेतरी हा समोर लढा द्यायचा आहे आणि माझ्या मुलांसाठी हा रोजगार उभा करणं हे माझं कर्तव्यच आहे आणि हे मी नक्की करणार. खूप छान मॅडम. राजुरा विधानसभेमध्ये सिमेंट उद्योग खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे प्रदूषणसुद्धा खूप वाढलेलं आहे आणि प्रदूषणामुळे आरोग्यावर खूप जास्ती प्रमाणात परिणाम होत आहेत, बरोबर? त्यामुळे यावर आपलं काय उत्तर असेल? माझं उत्तर हे आहे की बघा, ज्या जमिनीमध्ये काही मालांचं रोपटं टाकल्या जाते आणि या प्रदूषणामुळे ते वाढसुद्धा बरोबर होत नाही आणि त्या पिकाला कुठला भाव पण येत नाही आणि वाढच होणार नाही तर पिकाला भावही भेटत नाही. तर माझं म्हणणं हेच आहे की आज येणाऱ्या विधानसभामध्ये तर लोकांची दृष्टिकोन माझ्याकडे जर चांगल्याने असेल आणि मला जर त्या ठिकाणी जर मला एक नवीन उभरतं कुठंतरी एक योगदान मिळालं लोकांकडून, तर आधी माझं शेतकऱ्यांसाठी जे त्यांच्या म्हणजे पिकाला भाव मिळण्यासाठी माझा लढा राहणार. आणि जे आरोग्यावरती जे आज प्रदूषणामुळे आरोग्य प्रत्येकाचं आज कुठंतरी गंभीरतेने नाही का आपल्या आरोग्याला हानिकारक आहे ते प्रदूषण, त्याच्या माध्यमातून मला म्हणायचं आहे की एका कुटुंबाला कमसे कम इलाज तर फ्रीमध्ये होणारच होणार, पण त्यांना 25-30 लाख रुपयांचा प्रत्येक कुटुंबाला कुठंतरी सरकारनी त्या ठिकाणी त्यांनी मुद्दा ठेवून त्यांना प्राप्त करण्याची हे गरज आहे. कारण तर जेव्हा एक माणूस ज्यावेळे घरातला पुढाकार घेऊन जे कार्य करतो, शेतीला सांभाळतो, जसं मी कार्य करत आहे तसं शेतीमध्ये चालणारा एखादी व्यक्ती घरातला कुटुंबातला मेन असतो. तर तो व्यक्तीच निघून गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची हयगय कशी होतात ते मी डोळ्यानं बघितलेले आहे. म्हणून प्रत्येक कुटुंबाला 50-60 लाख रुपये वर्षांनी त्या जसं इन्शुरन्स असते, जसं आपण एखाद्या कुठल्या कंपनीशी जुडतो, बँकेमध्ये आपण खातं खोलतो तर त्यांना इन्शुरन्स मिळतात. ज्याला काही कुठं ॲक्सिडेंट झाला आहे, ते काहीतरी मृत्यू झाला, तसं माझ्या शेतकऱ्याला वर्षाचं इन्शुरन्स 10 ते 15 लाख रुपये मिळावा
कशासाठी की या प्रदूषणामुळे त्यांच्या जमीनमध्ये कुठलं पीक होत नाही आणि त्यांच्या पिकाला भावसुद्धा भेटत नाही. म्हणून त्यांनासुद्धा इन्शुरन्स हे लागू पडावं, हे सुद्धा माझी नाही का सरकारला विनंती राहील आणि हे मी मिळवून देणार. सध्या महागाईचा काळ आहे आणि इतर सगळ्या गोष्टींसोबत एज्युकेशनसुद्धा खूप महागडं झालेलं आहे, बरोबर. त्यामुळे एज्युकेशन तर घेत आहोत आपण, बरोबर, काटकसर करतो, शेती या सगळ्या गोष्टीमुळे आपण शिक्षण तर घेतो आहे. पण शिक्षण घेऊनसुद्धा आज बेरोजगारी खूप जास्ती प्रमाणात आहे. त्यामुळे आपले सगळे सुशिक्षित बांधव जे आहेत ते सगळे बेरोजगारामुळे एकदम नाराज झालेले आहेत, नर्वस झालेले आहे. तर त्या व्यक्तींसाठी तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय करता येईल? माझं एकच म्हणणं राहणार आहे की ज्या ठिकाणी आपल्या प्रत्येक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे कंपनी उभारलेले गेले आहे, स्टील पॅन असो कुठल्याही कंपनीमध्ये, अनेक कंपन्यांमध्ये बाहेरचे जे लोक भरलेले आहे, UP, बिहार, आंध्र प्रदेश इथले लोक सर्व तिथं म्हणजे काम करत आहे. तर माझी सरकारला एक विनंती राहणार आहे आणि ते मी करणारच, कारण ती लोकांना त्या ठिकाणी त्या कामावरतून तुम्ही ज्या याच्यातले लोक आहे त्या याच्यामध्ये तुम्ही त्यांचा रोजगार द्या. पण ज्या माझ्या लोकांना जे हाताला रोजगार नाही त्या लोकांना त्या ठिकाणी भरून आणि त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, हे माझा पहिला प्रश्न राहणार. कारण माझ्या ज्या शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आणि जे माझे मुलं आहे, युवा पिढी आहे, तर यांना जे बाकी व्यसनाकडे ओढणार नाही, कारण त्यांचा जे हाताला रोजगार राहील तर बाकी त्यांना कुठलंच हे करण्यासाठी मिळणार नाही. तर ती आधी मी काम करणार. हर कंपनीमध्ये जे बाहेरचे रोजगार आहे ते काढून मी आपल्या लोकांना त्या ठिकाणी काम करण्यासाठी बिलकुल मदत करणार पहिले. छान. यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा लढणार आहेत? बघा, मला म्हणायचं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या वतीने माझे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निखाडजे, तसेच महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझी राजुरा विधानसभा इथे उमेदवारी घोषित केलेली आहे. तसेच आपल्या 6 सीटा लढवायच्या आहे, ही माझ्या हातामध्ये पूर्ण ताकद दिलेली आहे त्यांनी. पण माझ्याकडे राजुऱ्यामधून सुद्धा आधी माझं काही घोषित झालेलं नव्हतं, तरी पण काही लोकांचं माझ्यासोबत चर्चा झालेली होती की मॅडम आम्हासाठी 2 लोकांसाठी 2 म्हणजे फॉर्म आले होते माझ्याकडे. त्यांचं म्हणणं होते की आम्हाला राजुरा विधानसभा सोडा. मी म्हटलं नाही, माझंच काही डिक्लेअर झालेलं नव्हतं त्यावेळेस. पण साहेब ज्यावेळेस 28 तारखेला ज्यावेळेस कार्यक्रम लागला होता त्यावेळेस त्यांनी घोषित केलं, त्यावेळी मला पण कळलं की नाही, माझी सीट कन्फर्म त्या ठिकाणी केलेली आहे. तर ज्या 6 विधानसभा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आर्णी, वणी आणि बल्लारशा, चंद्रपूर जे 6 सीटा आहे त्या सीटावरती माझी उमेदवारी नक्की आम्ही नाही का लढवणार आहे. आणि बल्लारशामधून माझ्याकडे 2 फॉर्म आलेले आहे ऑलरेडी. चंद्रपूरमधून माझ्याकडे 3 फॉर्म आलेले आहे आणि वरोरा, भद्रावतीमधून पण माझे फॉर्म आलेले आहे. पण मी डिक्लेअर केलेलं नाही आहे अजून 5 सीटांवरती, कारण आता थोडासा वेळ होता आणि मी म्हटले की विचार करू. कारण तर आम्हाला योग्य ते निर्णय जेव्हा घेता येणार की योग्य जो इच्छुक जो कोण आहे की आपल्याला उमेदवारी लढण्यासाठी उमेदवार, तर आम्ही तशाला घोषणा करणार आहे. पण अजून काही 5 सीटावरती आम्ही डिक्लेअर केले नाही, का अजून परत आम्हाकडे फॉर्म चालू आहे येणे आणि मुलाखती आम्ही देणे चालू केलेले आहे. तर म्हणून माझी फक्त एक सीट जाहीर झालेली आहे की राजुरा विधानसभा. राजुरा विधानसभेतून आपण निवडणूक लढत आहात, तर नवीन पिढीला, युवक युवतींना इलेक्शन मध्ये वोटिंग करण्याविषयी आपलं तुम्ही तुमच्या पद्धतीने आव्हान करा. कारण बऱ्याच लोकांना मतदानाचा अधिकार तर आहे पण त्याचं महत्त्व कळलेलं नाही. तर त्यामुळे थोडक्यात तुम्ही त्यांना मतदानाचं महत्त्व सांगा. बघा, माझं जनतेला एकच संदेश आहे की मतदानाचा अधिकार तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे, पण त्या योग्य प्रमाणे तुम्ही उपयोग करा त्या मतदानाचा. तुम्ही कुठेतरी गुटभर दारू आणि मुठभर चिवड्याच्या अधीन जाऊन आपला स्वतःचा स्वाभिमान गमावू नका. योग्य तो व्यक्ती निवडा आणि तो आजच्या एका दिवसासाठी नाही, 5 वर्षासाठी हे उमेदवारी आहे. आणि जो व्यक्ती तुमच्या पाठीशी राहून खंबीरतेने तुम्हाला लढा देऊन तुमचा अधिकार तुम्हाला मिळवून देत असेल, खरंच तशा उमेदवाराला तुम्हाला उभं करायचं आहे आणि त्यांना तुम्हाला वोटिंग करायचं आहे. माझा हाच संदेश प्रत्येक जनतेपर्यंत पोचण्याची मी
आश्वासित करतो आणि माझ्याकडून सर्व माझ्या जे आज गोरगरीब माझ्या जनतेला माझी विनंती आहे की बघा, तुम्हाला तुमचा अधिकार आहे, कुणाला वोटिंग करायचं आणि कुणाला नाही, पण 5 वर्षासाठी स्वतःला कुठेतरी नाल्या ढोड्यासारखं किड्या माकोड्यासारखं जीवन जगण्याच्या याच्यामध्ये स्वतःला झुकवू नका. स्वाभिमानाने जीवन जगता येईल, उच्च आवाजाने बोलता येईल. हा अधिकार तुम्हाला जो दिलेला आहे, हा अधिकार स्वतः तुमचा आहे. हा अधिकार योग्य ते व्यक्तीला निवडून तुम्हाला नक्की विजयी करायचा आहे. हा तुमचा स्वतःचा निर्णय आहे. माझी फक्त एवढी विनंती आहे की तुम्हाला व्यक्तिमत्व म्हणजे बघून त्यांना वोटिंग करा, की खरंच तुम्हाला आनंदामध्ये सुखामध्ये अनेक लोक येतात तुमच्या दारापर्यंत, पण दुःखामध्ये तुमच्या पाठीशी कोण उभा राहू शकते आणि खंबीरतेने तुम्हाला लढा कोण देऊ शकते. आज गडचांदूरमध्ये 40 वर्षापासून वीज पुरवठा नव्हता. एका छोट्याशा गावामध्ये 160 घराची वस्ती होती. त्या गावामध्ये 40 वर्षापासून ती म्हणजे लाईट काय आहे त्या लोकांना कधीच माहीत नव्हतं. पण मी कलेक्टर साहेबांकडे माझे काही मोर्चे झालेले होते. मला मोठं पण सांगायचं नाही आहे आणि सत्य कधी लपणार नाही आहे. तर आज 1 ते 1.5 महिना झाला की मी त्या ठिकाणी मोर्चा काढलेला आणि निवेदन पेश केलेला. तर मला परवा माझ्या ऑफिसला लेटर आलं की साहेबांनी ज्या आदेश काढलेला आहे की तुमच्या जे तालुका पातळीवरून तुम्ही लाईनची सर्व ते सुविधा करून तुम्ही आपली लाईन नाही का त्या गावामध्ये उभारू शकता, हे कलेक्टर साहेबांनी मला निवेदन दिलं. मग असं जर व्यक्तिमत्व तुमच्या पाठीशी नसेल तर नक्की तुम्ही विचार करायला पाहिजे का येणाऱ्या याच्यामध्ये आपल्या मुलांसाठी रोजगार नाही, शिक्षण महागाई झालेलं आहे. मग याच्यासाठी लढा देणाऱ्या व्यक्तीची गरज आहे. तर तुम्हाला आता स्वतःला निर्णय घ्यावा लागेल का योग्य व्यक्ती आपल्यासाठी कोण आहे, की प्रिया खाडे आहे का दुसरे उमेदवार आहे. तर हा लढा तुमचा आहे आणि तुमचंच वोट आहे. फक्त मी एक उमेदवार तुमच्या समोर आहे, एवढं बोल. धन्यवाद ताई, अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केल्याबद्दल आणि महत्त्वाचं इलेक्शनविषयी एवढी सुंदर माहिती सांगितली आणि तुमचे ध्येय आणि उद्देश एवढे मोठे आहेत की संपूर्ण जगामध्ये जर तुमच्यासारखं व्यक्तिमत्व असलं की नक्कीच आपला देश प्रगती करेल आणि समोर जाईल. धन्यवाद, आपण आपला अमूल्य वेळ दिला आणि आमच्या चॅनलमध्ये सहभाग घेतला.